डॉक्टर लीना रस्तोगी हे आपल्या विदर्भातलं संस्कृत क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. या विदुषींनी लिहिलेली एक छानदारशी कथा जी आहे, कथा कस्यचित कीलकस्य. कीलक म्हणजे खिळा. कथा एका खिळ्याची. ही एक मजेदार गोष्ट जी आहे ती तुम्हाला आहे. आपण आधी तिचा आस्वाद मराठीतनं घेऊया आणि मग पुढच्या भागांमधनं आपण त्याचा संस्कृत अनुवाद समजून घेऊया. त्या दिवशी देखील त्या कार्यालयात सगळं नेहमीप्रमाणे चालू होतं. अनिल महाशय 12 वाजेपर्यंत 4 वेळा बाहेर जाऊन धूम्रपान करून आले होते. सुश्री मोनालीनी पर्समधनं आरसा काढून 6 वेळा स्वतःचं तोंड पाहून झालं होतं. 5-6 वेळा ओठावरून लिपस्टिक फिरवून झाली होती. दुसऱ्या एका कोपऱ्यामध्ये केजरीवालांच्या बाबतीत मी जे आधी म्हटलं होतं तसंच सगळं झालं. दैनिकामध्ये तो लेख मी पाठवलाही होता, पण संपादक कधीच छापत नाहीत, असं म्हातारे अग्निहोत्री श्यामकांतच्या जवळ बोलत होते. श्यामकांतसुद्धा त्यांचं बोलणं ऐकताना मोबाईलवर SMS वाचण्यामध्ये आणि त्याचं पारायण करण्यामध्ये मग्न होते. तिकडे बल्लूप्रसाद महाशयांनी 3दा खिडकीमधनं तंबाखूची पिचकारी टाकून रस्ता रंगवला आणि पुन्हा तंबाखू आणि चुना घोटण्याच्या अतिशय आवडत्या उद्योगामध्ये मग्न झाले. दरवाजाच्या बाहेर स्टूलवर बसलेला बाबूलाल प्यून झोपाळलेले त्याचे डोळे थोड्या थोड्या वेळाने उघडून कर्तव्य दक्षतेचं प्रमाण देत होता. अशा प्रकारे संपूर्ण कार्यालयाची दिनचर्या अगदी यथास्थित चालू होती. कुणाला माहीत होतं की 12:30 वाजता त्या शांत ठिकाणी यासारखा भीषण स्फोट होणार आहे म्हणून. तिथे काही अण्वस्त्र पडलं नाही की स्फोटही केला गेला नाही. काही आग लागली नाही की भूकंपही झाला नाही. पण तरीसुद्धा परिस्थिती मात्र त्याच्यासारखीच भयंकर होती. तर झालं असं होतं, 12:30 वाजता विभाग प्रमुखांनी पिऊनला बोलवायला बेल वाजवली. अशा प्रकारची झोपमोड त्या पिऊनला अजिबात आवडत नसे. तरीसुद्धा उपकार केल्याप्रमाणे झोपेमुळे आळसावलेला तो हळूहळू कसा तरी केबिनमध्ये येऊन पोचला. लगेचच स्प्रिंगचं अर्धं दार जबरदस्ती उघडून पावलं आपटत आपटत तो बल्लूप्रसाद समोर येऊन उभा राहिला. "ओ प्रसाद साहेब, लवकर जा साहेबांकडे. ते खूप रागावले," असं त्यांनी जोरात ओरडून सांगितलं. त्याच्या ओरडण्याने बल्लूप्रसादची तंबाखू समाधी अचानक मोडली. तोंडात घाईने उठताना त्याचा शर्ट खुर्चीच्या टेबलाच्या बाहेर निघालेल्या कुठल्या तरी खिळ्यामध्ये अडकला. पण तोंडात साचलेली तंबाखूची गुळणी कुठे थुंकावी या एकाच विचारात असल्यामुळे त्याचं त्याकडे लक्ष गेलं. घाईने उठताना त्याचा शर्ट खुर्चीच्या किंवा टेबलाच्या बाहेर निघालेल्या कुठल्या तरी खिळ्यात अडकला. पण तोंडात साचलेली तंबाखूची गुळणी कुठे थुंकावी या एकाच विचारात असल्याने त्याचं त्याकडे लक्ष गेलं नाही. जेव्हा तो घाईने पुढे गेला तेव्हा खिळ्याने स्वतःचं काम चोख बजावलं. कार्यालयातल्या सहकाऱ्यांनी खूप सांगितल्यावर बल्लूप्रसादच्या नवीन शर्टाची शेपटासारखी लांबच लांब पट्टी कुणीतरी फाडली. "अरे, कुणी केलं हे मूर्खाना? समोरच तर मोनाली बसते. असं फटकं फुटकं घालून तिच्या समोरून जायचं कसं? ही अशी शेपटी धरून?" लाजेनी काय करू आणि काय नको या अवस्थेत तो तसाच उभा राहिला. तिकडे केबिनमधून घंटी पुन्हा पुन्हा वाजत होती. शेवटी आवेशात येऊन तंबाखूची गुळणी पूर्णपणे गिळून टाकून पावलं आपटत आपटत शर्टाची शेपटी लटकलेल्या अवस्थेमध्ये तो केबिनमध्ये गेला. साहेबांनी काही बोलायसाठी तोंड उघडायच्या आत रागाने बल्लूप्रसादांनी विचारलं, "आपल्या कार्यालयातल्या फर्निचरची ही काय अवस्था झाली आहे बघा," असं म्हणून स्वतःच्या शर्टाची दुर्दशा दाखवली. अचानक कानावर आलेल्या या शब्दांनी आश्चर्यचकित होऊन, कशाला बरं आपण बल्लूप्रसादला बोलावलंय हेच साहेब विसरले आणि म्हणाले,
अहो काय हे, कसं काय झालं, असे प्रश्न त्यांनी विचारायला सुरुवात केली. बल्लूप्रसादनी उत्साहाने सगळं काही सांगितलं. कोणता हा महाउत्पात घडवणारा खेळा आहे हे बघायसाठी साहेब केबिनमधून कार्यालयाच्या बाहेरच्या खोलीमध्ये आले. साक्षात साहेब बाहेर आलेले पाहून मोनाली स्वतःचं ठिकाण सोडून तिथे येऊन मान वेळावून भुवई उडवून उपहासाने म्हणाली, साहेब, आपल्या स्टोअरमध्ये सुई दोऱ्याची व्यवस्था नाही आहे का हो? असती तर बरं झालं असतं. ललित विलास विभ्रम करण्यात मध्ये मग्न असलेल्या तिचं सुद्धा आपल्या ओढणीकडे लक्ष गेलं नाही. तिचा दुपट्टा पंख्याच्या वाऱ्याने उडून त्याच खिळ्यावरती पडला. जसा तिने तो जबरदस्तीने ओढला तशी त्याची स्थिती सुद्धा बल्लूप्रसादच्या शर्टसारखी झाली. तो एकच खिळा त्या कार्यालयामध्ये सक्रिय होता. अरे बापरे, आता तर सगळं कार्यालय तिथे जमा झालं. मोठी चर्चा सुरू झाली. सगळे एकदम बोलायला लागले. मी आधीच सांगितलं होतं हा खिळा हानिकारक आहे, अग्निहोत्री म्हणाले. आता कार्यालयानेच नुकसान भरपाई करून द्यायला हवी, अनिल म्हणाला. मग काय महागाचा आहे दुपट्टा, श्यामकांत म्हणाला. अरे माझाही शर्ट महागाचा आहे, नवीन आहे, नुकसान भरपाई तर हवीच, असं मोठ्या आशेने बल्लूप्रसादनेही म्हटलं. हा, आता काय करायचं, मी दुपट्ट्याविना बाहेर कशी जाऊ, हा तर पूर्ण फाटला, असं मोनाली म्हणाली. तुम्ही घरी जाण्यापूर्वी नवीन दुपट्टा येईल, मी पटकन खरेदी करून आणेन. पण महोदय, नुकसान भरपाईच्या रकमेची व्यवस्था होईल ना नक्की? धूम्रपानासाठी बाहेर जाण्यास उत्सुक असलेल्या अनिलनी आग्रहाने निवेदन केलं. ही अभूतपूर्व घटना पाहून आणि झालेला गोंधळ असह्य होऊन साहेबांचं डोकं चक्रावलं. कसं तरी ते म्हणाले, हो हो बाईसाहेब, नुकसान भरपाईसाठी तुम्ही एक अर्ज लिहा, मी अनुमती देऊन पुढे पाठवतो. तुम्ही केवळ बाईसाहेब का म्हणालात? माझं नुकसान नाही का झालं? मी पण अर्ज लिहितो, मला पण परवानगी द्या, असं बल्लूप्रसाद ठासून म्हणाला. हो हो, सगळेजण कपडे फाडा आणि सगळेजण नुकसान भरपाई मिळवा. पण कोणी हा खिळा उचकटून नाही का टाकू शकत, असं उद्विग्न मनाने साहेब घाईघाईने म्हणाले. आत्तापर्यंत अर्ध्या उघडलेल्या दारातून तोंड आत घालून सगळी चर्चा उत्सुकतेने ऐकणाऱ्या त्या पिऊननी खिळा उचकटायचं ऐकल्याबरोबर झटकन दार लावून घेतलं आणि स्वतःच्या जागेवरती बसून पुन्हा झोपेचं सुख घेऊ लागला. अरे बाबूलाल, इकडे ये, साहेबांनी जोरात हाक मारली. काय, असं अनुत्सुकतेनं साक्षात भांडण्याच्या आवेशामध्ये बाबूलाल समोर आला. साहेब, हे माझं काम नाही. तुम्ही मला बाहेरून सिगरेट आणायला सांगा, तंबाखू आणायला सांगा, चहा आणायला सांगा, हा खिळा काढायला हवा असं माझ्या नियुक्तीपत्रामध्ये कुठेही लिहिलेलं नाही, असं गर्वाने सांगून तो पुन्हा जागेवर जाऊन बसला. त्याचा आवेश पाहून सगळेच हतप्रभ झाले. या पिऊनवर व्यवस्थापकांची कृपा आहे हे सगळ्यांना माहिती होतं. दुसरं असं की जे काम चतुर्थ श्रेणीतले कर्मचारी करत नाहीत ते इतर मान्यवरांनी कसं करायचं? केवळ नुकसान भरपाई. अर्ज पुढे पाठवला. यथावकाश सुई दोऱ्याची व्यवस्था करावी अशी सूचना सुद्धा पुढे पाठवण्यात आली. पण काही महिन्यांनी हे सगळं विरून गेलं. त्याचं कारण काय? कारण या सगळ्यासाठी निविदापत्र आवश्यक आहे असे आदेश उच्च कार्यालयाकडून आले. निविदापत्राचं मूल्य 10 रुपये आणि 4 रुपयाच्या सुई दोऱ्यासाठी 10 रुपये खर्च कोण करणार? म्हणून प्रिय वाचकांनो, अजूनही तो खिळा तिथेच आहे, गर्वाने विराजमान आहे. नुकसान भरपाईच्या निमित्ताने सगळे कर्मचारी मात्र लाभान्वित झालेले आहेत. सरकारी कार्यालयाचं जे चित्रण आहे ते या कथेमध्ये फार सुंदर रीतीने केलेलं आहे.